तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे की महाडीबीटी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पूर्वीचे 2-4 अगर 5-6 वर्षापर्यंतचे सर्व अर्ज आता कृषी विभागाने ग्राह्य करण्यात आलेले आहे. आत्ताच आलेल्या नवीन बातमीनुसार की पाठीमागेच मी एक व्हिडिओ बनवली होती. त्याच्यामध्ये सविस्तर असं सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी प्रथम अर्ज करतील त्यांनाच प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ही योजना कृषी विभागाने 2025 साठी लागू करण्यात आली होती. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रलंबित जे अर्ज होते, तब्बल 44 लाख अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत, म्हणजे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत जी धाकधूक होती की आता नवीन पद्धतीमुळे मी जे पद्धतीत जुने अर्ज केला होता त्यांचं काय होणार, त्या सर्वांसाठी आता ही आनंदाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याबद्दलची सविस्तर अशी माहिती कळून जाईल. मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट दिली होती की आता इथून पुढे महाडीबीटीमध्ये लॉटरी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि जे शेतकरी प्रथम अर्ज करतील त्यांना प्रथम प्राधान्य येण्यात येईल. तर आज नवीन माहिती कृषी विभागामार्फत जारी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये असं करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांचे पहिले अर्ज जे महाडीबीटी अंतर्गत केले होते, त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणासाठी असो, ट्रॅक्टर, तुषार सिंचन, ठिबक सिंचन असो, शेततळे असो, पाईपलाईन असो, मोटर असो किंवा इतर कोणत्याही कृषी योजनेसाठी किंवा राज्य शासनाच्या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते ते सर्व अर्ज आता ग्राह्य धरले जाणार आहे. थोडक्यामध्ये ते बाद करण्यात येणार नाही. नवीन अर्जामध्येही जी पद्धत आणलेली आहे की प्रथम अर्ज करण्यात आहे ते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी आधी अर्ज केले आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे थोडक्यात काय, समजा एखाद्या शेतकऱ्याने 2019 मध्ये ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेला असेल आणि आता ही नवीन पद्धत शासनाने जी आणली आहे की लॉटरी पद्धत बंद, तरी सुद्धा त्याच शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यालाच प्रथम कृषी विभागामार्फत त्याच्या अधिकृत नंबरवर SMS जाईल किंवा कृषी विभागात त्याला डायरेक्ट येऊन संपर्क करेल की तुम्हाला लॉटरी पद्धत तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्हाला घ्यायचं की नाही. जर त्या शेतकऱ्याने म्हणले की मला नाही घ्यायचं, त्यानंतर जी नवीन पद्धतीमध्ये अर्ज करण्यात येईल त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. पाठीमागच्या 6 वर्षामध्ये कृषी विभागाच्या महाडीबीटीवर जवळ तब्बल शेतकऱ्यांनी 64 लाख अर्ज दाखल केले होते. त्याच्यामधले फक्त नवीन पद्धतीनुसार 16 लाख अर्ज ही मान्य करण्यात आली होती व 44 लाख अर्ज बाद करण्यात आले. आता ते सर्व 44 लाख जे अर्ज आहेत ते सर्व ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी आता ही दिलासादायक बातमी जरी असली तरी पण शेतकऱ्यांना या अर्ज ग्राह्य धरले असले तरी पण यांच्यासाठी इथून पुढे ही सुद्धा ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत तुम्हाला फार्मर आय डी काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. फार्मर आय डी हा याच्यासाठी लागणार आहे की इथून पुढेही प्रत्येक अर्ज असो कृषी विभागाच्या त्याला कंपल्सरी फार्मर आय डी करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, 30 एप्रिल ही शेवटची डेट आहे. तुम्ही गाफील राहू नका. तुम्ही याच्यापासून वंचित राहू शकता. तात्काळ जा जवळच्या CSC सेंटरवर. एक ₹50 तुमचा फार्मर आय डी निघून जाईल. तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर अधिकृत हे 2 गोष्टी. जर एखाद्या शेतकऱ्याने त्याला जुन्या पद्धतीनुसार त्याचा नंबर लागलाय, त्याचा अर्ज ग्राह्य धरण्यात आलेला आहे आणि तो जर त्याला नकार दिलाय तरच नवीन पद्धतीनुसार जे शेतकरी अर्ज करतील त्यांना ग्राह्य धरण्यात येईल. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ही पद्धत अतिशय पारदर्शक आणि गैरव्यवहार मुक्त आहे. त्याच्यामुळे थेट लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. इथून मागच्या पद्धतीत आपण पाहत होतो की महाडीबीटीला आज अर्ज केलाय, 4 वर्ष होऊन गेले, 2 वर्ष होऊन गेले, ठिबकचं अनुदान नाही, तुषार सिंचनचं अनुदान नाही. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, शेतकरी हतबल झाला होता. त्याच्यामुळे आता ही लॉटरी पद्धत महाडीबीटी पूर्णपणे बंद करून नव्याने जी पद्धत आणलेली आहे ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. तुम्ही फक्त फार्मर आय डी काढून ठेवा, बाकी काहीच गरज नाही. बाकीचे अपडेट मी तुम्हाला आलं की देत राहतो. अजूनही या माहितीबद्दल जर कुणाला शंका असेल तरी नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मला, आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. माझी जुनी व्हिडिओ जी पहिली व्हिडिओ टाकली आहे महाडीबीटी लॉटरी पद्धत बंद, ती पण तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला ती बघितल्यानंतर हे काय हे समजून जाईल. अशाच कृषी योजनेच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.